शहरातील भाग्यनगर येथे असलेल्या आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने हजारो कोटी रुपयांच्या ठेवी गोळा करून जास्त व्याजदराचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचा आरोप असलेला हा प्रकार दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. या प्रकरणाचा तपास सीआयडी अधिकाऱ्यांनी गतिमान केला असून संस्थेचे मालक बालराज माने यांच्या अटकेसाठी राज्यातील विविध भागात जाळे पसरवले आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर शेकडो ठेवीदार पुढे येत आपले पैसे परत मिळावेत अशी मागणी करत आहेत. अनेक जण पोलीस ठाणे व संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन आपली व्यथा मांडत आहेत. जास्त व्याजदराचे आश्वासन देऊन लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्यात आल्याचा आरोप असून त्यामुळे अनेक कुटुंबीय अडचणीत सापडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान मुख्य आरोपी बलराज माने याने व्हिडिओ निवेदन प्रसिद्ध केल्याने प्रकरणात आणखी कुतूहल निर्माण झाले आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या विरोधातील आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात असले तरी तपास यंत्रणेसमोर हजर न झाल्याने संशय अधिकच वाढलाय. सीआयडी अधिकाऱ्यांनी अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असला तरी आरोपी सापडत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. बलराज माने राज्याबाहेर पळून गेल्याची शक्यता तपासली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सीआयडी आणि टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पथक विविध ठिकाणी शोध मोहीम राबवत आहेत. मोबाईल लोकेशन, बँक व्यवहार आणि त्यांच्या संपर्क जाळ्याबद्दल माहिती गोळा केली जात असल्याचे समजते. या प्रकरणात आतापर्यंत अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली असून संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. ठेवीदारांकडून जमा झालेला पैसा कुठे वळवण्यात आला, किती रक्कम बाकी आहे यासह विविध मुद्द्यांवर तपास सुरू आहे. दरम्यान आरोपी अद्याप अटकेत नसल्याने ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आपले पैसे परत मिळतील की नाही या विचारात अनेक जण दिवस काढत आहेत. सरकार आणि तपास यंत्रणांनी त्वरित कारवाई करून आरोपीला अटक करावी आणि ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव.